टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या माध्यमातून शिर्डी या ठिकाणी प्रदेश कार्यकारिणी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार तसेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल तथा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आदी प्रमुख अति महत्वपूर्ण नेत्यांच्या मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन दिनांक 18 व 19 जानेवारी रोजी संपन्न झाले। सदर शिबिराला ज्येष्ठ नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, माणिकराव कोकाटे तथा आदित्यताई तटकरे तसेच आमदार शिवाजीराव गर्जे, अमोल मिटकरी, दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, पक्षप्रवक्त्या रूपालीताई ठोंबरे तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे आमदार दौलत दरोडा, ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदूराव, आनंद परांजपे, किसनराव तारमळे, भरतभाऊ गोंधळी, विजय मौर्य अशा इतर अनेक नेते कार्यकर्ते तथा सर्व सेलचे अध्यक्ष, माजी आमदार, माजी खासदार, प्रदेशातील सर्व मान्यवर नेते, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, युवक युवती तथा कार्यकर्ते आदींनी विशेष उपस्थिती लावली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यकारिणीच्या माध्यमातून आयोजित सदर मार्गदर्शनपर शिबिरांतर्गत सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी तथा कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल तथा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे अशा इतर अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले। तसेच विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालेल्या अद्भुत तथा अभूतपूर्व यशाबद्दल हुरळून न जाता तसेच विजयाचा गवगव न करता जनसामान्यांमध्ये मिळून मिसळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा मोलाचा सल्ला सदर सर्वच प्रमुख नेत्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला। तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अंतर्गत सज्ज रहा, कामाला लागा तसेच आपापल्या प्रभाग क्षेत्रात वॉर्डामध्ये जनतेचे काम निरंतर चालू ठेवा, पक्षाची संघटनात्मक बांधणी करा अशा इतर अनेक महत्वपूर्ण सूचना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना देण्यात आल्या। सदर शिबिरांतर्गत सहभागी झालेले ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्व तथा प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे यांनी सदर शिबिरांतर्गत ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अनेक मार्गदर्शनपर सूचना तथा अमूल्य मार्गदर्शनांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ श्रेष्ठ नेतृत्व अजितदादा पवार यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने गत अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण समाजसेवेअंतर्गत उदयास आलेल्या अजित पर्वाअंतर्गत पक्षाची ध्येय धोरणे, आचार विचार तसेच समाजसेवा रूपी सदर व्रत चांद्यापासून ते बांध्यापर्यंत सर्व क्षेत्रात तळागाळापर्यंत पोहोचवण्याकरता सदर मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा प्राप्त झाल्याचे किसनराव तारमळे यांनी स्पष्ट केले। तसेच सदर शिबिरांतर्गत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी तथा नेत्यांसाठी राहण्याची तसेच भोजनाची सोय तसेच उत्तम व्यवस्था असल्याचे आवर्जून नमूद करताना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकाधिक उमेदवार कसे निवडून येतील याबाबत विशेष प्रयत्नशील राहण्याचा मानस ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज।